Today we are studying lecture 2 of periodic classification of elements. Elements are the substances that are made up of only one kind of material, only one kind of matter, elements म्हणतात त्यांना. आणि elements are very few, अतिशय कमी आहेत elements. Today we know 118 elements, 118 मूलद्रव्ये माहिती आहेत आपल्याला. But in ancient time, म्हणजे जुन्या काळामध्ये very few elements were known. फार कमी एलिमेंट्स माहित होते आपल्याला जुन्या काळामध्ये. त्यावेळेस म्हणजे जुन्या काळात डिस्कवरी झाली नव्हती काय काय एलिमेंट्सची, आणि त्यामुळे काही एलिमेंट्स आहेत ना ते अननोन होते, माहिती नव्हते. मग एलिमेंट्सचं क्लासिफिकेशन, एलिमेंट्सला असं व्यवस्थित मांडण्यासाठी सायंटिस्ट सगळे प्रयत्न करत होते, म्हणजे एफर्ट्स देत होते. आणि जे क्लासिफिकेशन एलिमेंटचं द्यायचं होतं त्याच्यात डोबेरायनरनी ट्राय केला, न्यूलँडने ट्राय केला, मेंडेलिफने ट्राय केला, आणि त्यांचं क्लासिफिकेशन फेल गेलेलं आहे. म्हणजे त्यांनी जे एलिमेंटचं क्लासिफिकेशन दिलं ते फेल गेलेलं आहे. बिकॉज these people give the classification according to atomic masses, but actually the chemical properties of elements depend upon the atomic number. केमिकल प्रॉपर्टीज मूलद्रव्याच्या एलिमेंटच्या, कारण क्लासिफिकेशन द्यायचं म्हणजे काय, एकसारखे एका गटात आले पाहिजेत. जे एलिमेंट्स एकसारखे आहेत ते एका गटात आले पाहिजेत, जे एलिमेंट्स थोडे थोडे वेगळे आहेत ते शेजारी शेजारी आले पाहिजेत. म्हणजे एका गटात कोण येणार, जे केमिकली सिमिलर एलिमेंट्स आहेत, आणि शेजारी शेजारी कोण येणार की दॅट आर हॅव्हिंग द स्लाइटली डिफरंट प्रॉपर्टीज फ्रॉम इच अदर, एकमेकापासून थोड्याशा वेगळ्या प्रॉपर्टीज. आपण जर किचन मध्ये गेलो तर कसं क्लासिफिकेशन केलेलं असतं, एका वाट्या वगैरे असतात ते एका ह्याच्यात मांडलेले असतात, ताट वगैरे काही मांडलेले असतात. तसं म्हणजे केमिकली सिमिलर एलिमेंट्स एका ग्रुपमध्ये आले पाहिजेत, एका लाईन मध्ये आले पाहिजेत, आणि जे डिसिमिलर एलिमेंट्स आहेत ते शेजारी शेजारी आले पाहिजेत. मग केमिकल प्रॉपर्टीज ज्या असतात एलिमेंटच्या तर डिपेंड अपॉन द ॲटॉमिक नंबरवर असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल सोडियम बघा, आता सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11 आहे. त्याच्या पहिल्या ऑर्बिटमध्ये 2, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8, आणि थर्ड ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन बसतो. हे त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे. इलेक्ट्रॉनची संख्या 11 येतात, पण त्याचा ॲटॉमिक मास 23 आहे. मग सोडियमच्या प्रॉपर्टीज ह्याच्यावर अवलंबून असतात, ॲटॉमिक नंबरवर, कारण लास्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्यावर त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज असतात, व्हॅलन्सीवर त्याच्या. पण हे माहित नव्हतं त्या लोकांना, त्यामुळं डोबेरायनर ॲटॉमिक मासवरनं गेले, न्यूलँड ॲटॉमिक मासवरनं गेले, मेंडेलिफ ॲटॉमिक मासवरनं गेले, आणि ते फेल झाले. आणि ते पिरियडिक क्लासिफिकेशन जे दिलं ते मोस्टली दिलं, आणि मोस्टली ह्याच्यावरनं गेले ॲटॉमिक नंबरवरनं. तर ते बघणारच आहे आपण. फर्स्ट ऑफ ऑल वी विल स्टडी द डोबेरायनर स्ट्रॅड. डोबेरायनर एक सायंटिस्ट होते. डोबेरायनर इन 1817, जर्मन सायंटिस्ट डोबेरायनर 1817 मध्ये त्यांनी आपल्याला 1817 मध्ये त्यांनी त्यांचा नियम सांगितला. तर डोबेरायनर ट्रायड म्हणून काय ते आधी बघा. ट्रायड कशाला म्हणतात? ट्रायड म्हणजे 3-3चा गट. ट्रायड म्हणजे आपण कसं म्हणतो, दोघांचा गट असलं की आपण कसं म्हणतो की अरे हे डबल असतात बरं का, किंवा हे दोघं असतात, हे दोघं असतात, हे 3 तिघाड, तांबिगाड कसं म्हणतो आपण, 3 तिघाड म्हणजे तिघांचा गट असतो त्याला तिघाड म्हणतो आपण. तसं ते ट्रायड म्हणायचे डोबेरायनर. तर ट्रायड कोणाला म्हणतात, डोबेरायनर ट्रायड काय म्हणतात ते बघू. त्यानंतर डोबेरायनरने काही नियम सांगितला ट्रायडचा, लॉ ऑफ डोबेरायनर ट्रायड, ते बघू. आणि डोबेरायनर नंतर कशात फेल गेले, लिमिटेशन्स, म्हणजे डोबेरायनरचं काय चुकलं ते आपण लास्टला बघू. फर्स्ट ऑफ ऑल आपण डोबेरायनर स्ट्रॅड बघू. द अरेंजमेंट ऑफ एलिमेंट्स हॅव्हिंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज इन द ग्रुप ऑफ 3, म्हणजे ज्या मूलद्रव्यांच्या प्रॉपर्टीज एकसारख्या आहेत त्यांना 3-3च्या गटात मांडणे म्हणजे डोबेरायनर स्ट्रॅड होय. जे एलिमेंट्स केमिकली सिमिलर आहेत म्हणजे त्यांच्या प्रॉपर्टीज एकसारख्या आहेत. आता केमिकली सिमिलर केमिकल प्रॉपर्टीजचा अर्थ काय होणार असेल काय केलं हे बघा. आता लिथियम क्लोरीनला चिकटताना कसं चिकटतं, लिथियम क्लोराइड, सोडियम क्लोराइड, पोटॅशियम क्लोराइड सिमिलर झाले ना हे. आता बघा लिथियम ऑक्सिजनला चिकटताना असं चिकटतं, लिथियम ऑक्साईड, सोडियम ऑक्साईड, पोटॅशियम ऑक्साईड. म्हणजे हे बघा ना यांच्या प्रॉपर्टीज आहेत ना, ऑक्साईड करताना एकसारखे आहेत,
क्लोराईड करताना एकसारखे आहेत, म्हणजे ह्याला केमिकली सिमिलर प्रॉपर्टीज म्हणतात. बऱ्याच जणांना कळत नाही की सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय. आता कॅल्शियम क्लोरीन बरोबर चिकटताना CaCl2, बेरियम चिकटताना BaCl2, बेरियम क्लोराईड, कॅल्शियम क्लोराईड असं जे येतं ते, त्यामुळे त्यांना एकसारख्या प्रॉपर्टीज असतात. म्हणजे ह्याला म्हणायचं सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज. आता हे बघा, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन बघा, हायड्रोजन क्लोराईड, हायड्रोजन ब्रोमाइड, हायड्रोजन आयोडाइड, हे एकसारखे प्रॉपर्टीज आहेत ना, एकसारखे चिकटतात ना हायड्रोजनला, मग ह्याला म्हणतात सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज. द अरेंजमेंट ऑफ एलिमेंट्स हॅव्हिंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज इन द ग्रुप ऑफ 3 इज कॉल्ड डोबेरानस ट्रायड. 3 मूलद्रव्यांचा गट घ्यायचा की ज्यांना सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज आहेत, त्याला ट्रायड म्हणतात. हे ट्रायड आहे बघा. लिथियम, सोडियम, पोटॅशियम ट्रायड झालंय. कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम, बेरियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम म्हणायचं, स्ट्रॉन्टियम आणि बेरियम, हे क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन यांना एकसारखे प्रॉपर्टीज असतात, त्याला ट्रायड म्हणायचं. हे ट्रायड आहे, हे ट्रायड आहे, हे ट्रायड आहे. द अरेंजमेंट ऑफ एलिमेंट्स हॅव्हिंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज इन द ग्रुप ऑफ 3, म्हणजे हे 3 जण आहेत म्हणून त्यांना ट्रायड म्हणायचं. आणि या 3 प्रॉपर्टीज एकसारख्या आहेत, केमिकल प्रॉपर्टीज एकसारख्या आहेत. आता कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम, बेरियम हे 3 एकसारख्या प्रॉपर्टीज आहेत आणि शेजारी मांडलेले आहेत. कारण का, तर सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज आहेत, 3चा गट आहे म्हणून याला ट्रायड म्हणायचं. इफ the arrangement of elements having similar chemical properties in the group of 3 is called Doberanus triad. त्याला ट्रायड म्हणतात. ट्रायड म्हणजे नक्की काय, ट्रायड कशाला म्हणायचं, तर एलिमेंट्स ज्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज एकसारख्या आहेत त्यांना 3च्या गटात मांडायचं. The arrangement of elements having similar chemical properties in the group of 3 इज कॉल्ड डोबेरानस ट्रायड. त्याला ट्रायड म्हणतात. बरं ठीक आहे, आता डोबेरानस ट्रायड कळालं आपल्याला. इन द पिरियड ऑफ डोबेरानस जेव्हा होते, व्हेरी फ्यू एलिमेंट्स नोन ॲट दॅट टाइम. फार कमी एलिमेंट्स माहित होते, म्हणजे साधारण एक 30 ते 35 एलिमेंट्स माहित होते फक्त, जास्ती नव्हते. आता 180 एलिमेंट्स टुडे वी नो, पण त्यावेळेस 30 ते 35 एलिमेंट्स माहित होते. आणि त्यांनी काय लॉ सांगितलं बघा, लॉ ऑफ डोबेरानस ट्रायड. डोबेरानस काय म्हणतात की इन द ट्रायड, म्हणजे आता हे एक ट्रायड झालं. आता ट्रायड काय ते तुम्हाला आधीच माहिती आहे. इन द ट्रायड, इफ एलिमेंट्स आर अरेंज्ड इन इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ देयर ॲटॉमिक मासेस, लिथियमचा ॲटॉमिक मास 7 आहे, सोडियमचा ॲटॉमिक मास 23 आहे, पोटॅशियमचा ॲटॉमिक मास 39 आहे, चढत्या क्रमाने मांडायचं. ह्याच्यापेक्षा हा मोठा, ह्याच्यापेक्षा हा मोठा. इन द ट्रायड, इफ एलिमेंट्स आर अरेंज्ड इन इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ देयर ॲटॉमिक मासेस, ॲटॉमिक मासच्या इंक्रीजिंग ऑर्डरने मांडायचं, देन the atomic mass of middle element, मधल्याचा atomic mass, is approximately equal to approximately equal to mean of the atomic masses of other 2 elements in the triad. म्हणजे बाकीचे दोघं आहेत ना, त्यांचं मीन घ्यायचं, म्हणजे दोघांची बेरीज करून 2ने भागायचं, त्याला मीन म्हणतात. मीन म्हणजे काय, दोघांची बेरीज करायची आणि 2ने भागायचं, त्याला मीन म्हणतात. अरिथमॅटिक मीन किंवा नुसतं मीन म्हणलं तरी चालतं, अरिथमॅटिक मीन म्हणलं तरी चालतं. अरिथमॅटिक म्हणा आपलं, कारण मीन 2 आहेत, अरिथमॅटिक आणि जॉमेट्रिक. अरिथमॅटिक मीन म्हणतात त्याला. इन द ट्रायड, इफ एलिमेंट्स आर अरेंज्ड इन इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ देयर ॲटॉमिक मासेस, then atomic mass of middle element is approximately equal to mean of atomic masses of other 2 elements in the triad. म्हणजे मीन म्हणलं तरी चालतं, अरिथमॅटिक मीन म्हणलं तरी चालतं. कसं आहे, इन द ट्रायड, इफ द एलिमेंट्स इन द ट्रायड आर अरेंज्ड इन इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ देयर ॲटॉमिक मासेस, then the atomic mass of middle element is arithmetic mean of is approximately equal to arithmetic mean of other 2 elements in that triad. दुसरं ट्रायड बघा, कॅल्शियम ज्याचा ॲटॉमिक मास 40 आहे, स्ट्रॉन्टियम ज्याचा ॲटॉमिक मास 88 आहे, स्ट्रॉन्टियम, बेरियम त्याचा ॲटॉमिक मास 137 आहे, बोरॉन वेगळा, बेरिलियम वेगळा, बेरियम वेगळा, तिन्ही वेगळे. हे बोरॉन, हे बेरिलियम, हे बेरियमचं 137 आहे ॲटॉमिक मास.
बोरॉनचं कमी, बेरिलियमचं कमी, ह्याचं जास्त ॲटॉमिक मास. आता ह्याचं ना ह्याचं अॅरिथमॅटिक मीन काढा, दोघांची बेरीज करा, 2 ने डिवाइड करा, माहिती केलं दोघांची बेरीज 177 आपण 288.5 आणि ह्याचं आहे 88. म्हणजे त्यांना एक कॉन्फिडन्स आला की आपण जे ट्रायड केले ते बरोबर केलेत, कारण ॲटॉमिक मास अॅरिथमॅटिक मीन यायला लागलं, हे त्यांच्या लक्षात यायला लागलं, म्हणून त्यांनी लॉ दिला. If the elements in the triad are arranged in increasing order of their atomic masses, then the atomic mass of middle element is the arithmetic mean of other two elements in that triad. हा परीक्षेला लॉ लिहायला येऊ शकतो, परीक्षेला लॉ लिहायला येऊ शकतो. लॉ महत्वाचा आहे किंवा ट्रायड म्हणजे काही महत्वाचं आहे. The arrangement of elements having similar chemical properties in the group of 3 is called triad. त्याला ट्रायड म्हणतात. हा काही नियम नाहीये, हा लॉ नाहीये, हा लॉ आहे. हे ट्रायड कोणाला म्हणायचं ते. आता ट्रायड मध्ये if elements are arranged in increasing order of their atomic masses, then atomic mass of middle element is the arithmetic mean of other two elements in that triad. आता त्यांनी हा लॉ सांगितला. पण म्हणजे डोबेरायनर नंतर फसले. डोबेरायनरचं काही लिमिटेशन्स आले. लिमिटेशन्स म्हणजे कुठे फसले ते किंवा त्यांच्यात काय कमतरता राहिल्या. लिमिटेशन्स म्हणतात, शॉर्टकमिंग्स म्हणतात, डिसएडव्हान्टेजेस म्हणतात ह्या गोष्टीला. म्हणजे ते कुठे कमी पडले, काय कमी पडले डोबेरायनर, लिमिटेशन्स काय. तर ही वॉज नॉट एबल टू मेक द ट्रायड्स ऑफ ऑल द नोन एलिमेंट्स ऍट दॅट टाइम. त्यावेळेस जेवढे मूलद्रव्य माहित होते ते सगळे ट्रायड नाही करू शकले. त्यांनी फक्त 4-5 ट्रायड त्यांना जमले करायला, बाकीच्यांचे ट्रायड त्यांना आले नाहीत. ही वॉज नॉट एबल to make the triads of all the known elements at that time. म्हणजे त्या काळात जेवढे एलिमेंट्स माहित होते त्या सगळ्यांचे ट्रायड त्यांना बनवता आले नाहीत. त्यांना एक 3-4 ट्रायड बनवले फक्त, बाकीच्यांचे ट्रायड त्यांना बनवता आले नाहीत. डोबेरायनर was not able to make the triads of all the known elements at that time. आता अजून एक दुसरी गोष्ट काय, दिस लॉ, त्यांचा जो हा लॉ आहे, दिस लॉ इज नॉट ऍप्लिकेबल टू द एलिमेंट्स ऑफ हायर ॲटॉमिक मासेस. ज्यांचं मास हायर आहे त्यांना हा लॉ ऍप्लिकेबल नाहीये. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, फ्रान्सियम घ्या, सीसियम घ्या आणि रेडियम घ्या. फ्रान्सियम, सीसियम अँड आय थिंक पुढचे म्हणजे ज्यांचा ॲटॉमिक मास जास्त आहे, ह्याचा ॲटॉमिक मास कमी आहे. हो, हे ॲटॉमिक मास कमी आहे, ज्यांचा ॲटॉमिक मास जास्त आहे ते घ्या ना. ज्यांचा ॲटॉमिक मास जास्त आहे म्हणजे रुबिडियम, सीसियम, फ्रान्सियम घ्या. रुबिडियम, सीसियम आणि फ्रान्सियम घ्या. फ्रान्सियम म्हणजे फ्रान्स देशात शोध लागला ना, म्हणून फ्रान्सियम. बरेच एलिमेंट असे आहेत ना की ज्या देशात त्याचा शोध लागला त्याचं नाव दिलेलं फ्रान्सियम. जर्मेनियम, सिरियम देशाचं नाव दिलेलं आहे. इंडियम देशाचं नाव दिलेलं आहे. तर बरेच एलिमेंट्स असे आहेत ज्यांना देशाचं नाव दिलेलं आहे, त्या जिथं त्याचा शोध लागलाय त्याचं नाव दिलेलं आहे. तर रुबिडियम त्याचा ॲटॉमिक मास 85 आहे. सीसियम ह्याचा ॲटॉमिक मास 133 आहे आणि फ्रान्सियम त्याचा ॲटॉमिक मास 223 आहे. 223 ॲटॉमिक मास त्याचं. म्हणजे आपण ॲटॉमिक मास बघितलं ना, 133 85. आता तुम्ही ह्याची बेरीज करा, ह्याची 85 आणि 223 बेरीज करा म्हणजे 308 आली. त्याला 2 ने भाग लावा. 2 1 2, 2 5 10, 154 आला आणि मधलंच ॲटॉमिक मास आहे 133. म्हणजे दिस लॉ इज नॉट ऍप्लिकेबल टू एलिमेंट्स ऑफ हायर ॲटॉमिक मासेस. हे ॲटॉमिक मास हायर आहे, हे ट्रायडच आहे, ह्यांच्या प्रॉपर्टीज एकसारखे आहेत, हे ट्रायड आहे. पण ह्याचं जे ॲटॉमिक मास आहे ह्याच्या मीन एवढं नाहीये मीन एवढं. आणि त्यामुळं हा लॉ, this law is not applicable to elements of higher atomic masses. म्हणजे लॉ ऑफ डोबेरायनर ट्रायड फेल गेला नंतर, मोठ्या ह्याला नाही. म्हणजे दोन गोष्टी डोबेरायनर फसले. एक म्हणजे
he was not able to make the triads of all the known elements at that time. त्यावेळेस जेवढे एलिमेंट्स माहित होते त्यांचे ट्रायड ते नाही बनवू शकले. And this law is not applicable to elements of higher atomic masses. ज्यांचा atomic mass जास्त आहे त्यांना हा लॉ applicable नाहीये. आता नंतर आले न्यूलँड. आता यांनी कसं ट्रायड केलं होतं तसं यांनी 8-8चा गट केला. 8चा गट केला. त्यामुळं त्यांचं जे क्लासिफिकेशन आहे त्यांनी दिलेलं त्याला म्हणतात न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स. न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स म्हणतात त्याला. म्हणजे न्यूलँड नावाचे एक इंग्लिश सायंटिस्ट होते जॉन न्यूलँड. 1866 मध्ये त्यांनी लॉ दिला. 1866 मध्ये म्हणजे जवळजवळ 50 वर्षांनी. ह्यांच्या नंतर 50 वर्षांनी हा लॉ आला 1866 मध्ये. ते काय म्हणतात न्यूलँड काय म्हणतात की संगीतातले स्वर कसे असतात, म्युझिकल नोट्स कसे असतात, सा रे ग म प ध नि सा. पहिला आणि आठवा सेम असतो. पहिला आणि आठवा सेम असतो. सा रे ग म प ध नि सा. फर्स्ट नोट अँड नोट म्हणजे स्वर. फर्स्ट नोट अँड 8 नोट आर सिमिलर विथ इच अदर लाईक द ऑक्टेव्स इन म्युझिक. ह्याला म्हणतात ऑक्टेव्स इन म्युझिक. म्हणजे ऑक्टेव्स म्हणजे 8 स्वर संगीतातले 8 स्वर सा रे ग म प ध नि सा. फर्स्ट अँड लास्ट हॅव द सिमिलर प्रॉपर्टीज. पहिला आणि आठवा सेम असतो तसं ते म्हणाले. म्हणजे ऑक्टेव्स म्हणजे म्युझिकल ऑक्टेव्स म्हणजे संगीतातले स्वर. पहिला आणि आठवा सेम असतो तसं ते काय म्हणाले इफ द एलिमेंट्स आर अरेंज्ड इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ द ॲटॉमिक मासेस. आता हे कसे मांडलेत माहितीये का, ॲटॉमिक मासच्या चढत्या क्रमाने. ह्याचं ॲटॉमिक मास 1 आहे, ह्याचं ॲटॉमिक मास 7 आहे, ह्याचं ॲटॉमिक मास 8 आहे असं मांडलेलं आहे ते. इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ द ॲटॉमिक मासेस. इफ द एलिमेंट्स आर अरेंज्ड in increasing order of their atomic masses, the properties of every first element are similar to 8 element like the octaves in music. पहिल्या मूलद्रव्याचे गुणधर्म 8व्या एवढे असतात. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6, 7, 8. ह्यासाठी हा 8वा आहे, ह्याच्यासाठी हा 8वा आहे. आणि खरंच ह्याच्या प्रॉपर्टीज एकसारख्या असतात. ठीक आहे, तो लिथियम क्लोराइड, सोडियम क्लोराइड, पोटॅशियम क्लोराइड, पोटॅशियम. ह्याच्यासाठी हा 8वा आहे, ह्यासाठी हा 8वा आहे, ह्याच्यासाठी हा 8वा आहे. कॅल्शियम आणि मॅग्नेशियम बघा एकसारखे प्रॉपर्टीज असतात. मॅग्नेशियम ऑक्साईड, कॅल्शियम ऑक्साईड, मॅग्नेशियम क्लोराइड, कॅल्शियम क्लोराइड एकसारखे प्रॉपर्टीज असतात. त्यांच्या एक प्रॉपर्टीज एकसारखे असतात. हे आणि हे त्यांनी सांगितलं. म्हणजे ते म्हणाले ह्यांच्या प्रॉपर्टीज एकसारख्या असतात पहिल्याच्या आणि 8व्याच्या. हा पहिला का 8वा येतो बघा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. ह्यासाठी हा 8वा आहे, ह्याच्यासाठी हा 8वा आहे. बरोबर आहे. बोरॉन आणि ॲल्युमिनियमच्या बोरॉन क्लोराइड, ॲल्युमिनियम क्लोराइड एकसारखे प्रॉपर्टीज असतात. तर इफ द एलिमेंट्स आर अरेंज्ड इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस लाईक द ट्रायड, तसं मांडायचे. The elements are arranged in increasing order of their atomic masses. The properties of every 8 element are similar to properties of first element, like the octaves in music. पहिल्याचे गुणधर्म 8व्या एवढे असतात. पहिल्याचे गुणधर्म 8व्या सारखे असतात. जसं सा रे ग म प ध नि सा. पहिला 8वा तसं. If the elements are arranged in increasing order of their atomic masses, then properties of every first element are similar to properties of 8 element, like the octaves in music. संगीतातल्या अष्टकाप्रमाणे पहिल्या मूलद्रव्याचे गुणधर्म 8व्या एवढे असतात. If the elements are arranged in increasing order of their atomic masses, then properties of every 8 element are similar to properties of first element, like the octaves in music. पण आता न्यूलँड नंतर फसले. न्यूलँड पण नंतर फसले डोबे राहण्यासारखे. काय फसले, लिमिटेशन्स काय होते त्यांचे खूप होते. दिस लॉ इज ऍप्लिकेबल अप टू कॅल्शियम. कॅल्शियम पर्यंतच ऍप्लिकेबल आहे हा. म्हणजे
कॅल्शियम पर्यंत म्हणजे हिटपर्यंत सक्सेस होतं. म्हणजे ह्याचे एकसारखे, ह्याचे एकसारखे, ह्याचे एकसारखे, ह्याचे बरोबर आहे. पण कॅल्शियम पर्यंत आता तुम्ही जर इथं आला तर बघा हा पहिला आहे आणि हा आठवा आहे. पहिला पण हा नॉन मेटल आहे फॉस्फरस आणि मॅंगनीज मेटल आहे. मग कसं काय जमणार? चुकलं ना. दिस लॉ इज ऍप्लिकेबल अप टू कॅल्शियम म्हणजे कॅल्शियम पर्यंतच ऍप्लिकेबल आहे. दिस लॉ इज नॉट ऍप्लिकेबल टू एलिमेंट्स ऑफ हायर ॲटॉमिक मासेस ज्यांचा ॲटॉमिक मास जादा आहे. म्हणजे बघा ज्यांचा ॲटॉमिक मास जादा आहे. आता ह्याचं बघा ॲटॉमिक मास जादा आहे. हा सल्फर आहे जो नॉन मेटल आहे आणि आयर्न मेटल आहे. दोघं विरुद्ध प्रॉपर्टीचे एकसारखे आले ना. दिस लॉ इज नॉट ऍप्लिकेबल टू एलिमेंट्स ऑफ हायर ॲटॉमिक मासेस. त्यानंतर तिसरं म्हणजे काय की in the case of Newland 56 elements were known at that time. त्यांच्यावर 56 एलिमेंट्स माहित होते. 56 ह्यांच्यावर कमी होते. ह्यांच्यावर 30-35 होते. 35-40 असतील एलिमेंट्स. 56 एलिमेंट्स माहित होते त्यांना. In order to fit in the table मध्ये बसण्यासाठी two elements are arranged in one place. एकाच ठिकाणी दोन टाकले. कोबाल्ट आणि निकेल एकाच ठिकाणी टाकले. सिरियम आणि लॅन्थॅनियम एकाच ठिकाणी टाकले. सिरियम आणि लॅन्थॅनियम, सिरियम लॅन्थॅनियम एकाच ठिकाणी टाकले. सिरियम आणि लॅन्थॅनियम एकाच ठिकाणी. कोबाल्ट आणि निकेल एकाच ठिकाणी. म्हणजे इन ऑर्डर टू accommodate all the known elements at that time, two elements are fitted in one place to accommodate all the known elements at that time. ते चुकीचं केलं त्यांनी. चौथं काय केमिकली डिसिमिलर एलिमेंट्स केमिकल प्रॉपर्टीज ज्यांच्या एकसारख्या नाहीयेत आर प्लेस्ड इन वन ग्रुप एकाच गटात आले. बघा हे बघा केमिकली डिसिमिलर. हो सल्फरचा ना आयनचा काहीच संबंध नाही. हा नॉन मेटल आहे, हा मेटल आहे. ह्याचे प्रॉपर्टीज वेगळ्या ह्याचे वेगळ्या वेगळे गुणधर्म वेगळे अरेंजड इन हे. आणि केमिकली सिमिलर एलिमेंट्स आर प्लेस्ड इन डिफरंट ग्रुप्स म्हणजे ज्यांचे केमिकल प्रॉपर्टीज सिमिलर आहेत त्यांना एकाच गटात टाकलं. सॉरी वेगवेगळ्या गटात टाकलं. म्हणजे एलिमेंट्स हॅव्हिंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज केमिकली सिमिलर एलिमेंट्स आर प्लेस्ड इन डिफरंट ग्रुप्स. म्हणजे बघा आता बघा आयर्न कोबाल्ट आणि निकेल एकसारख्या प्रॉपर्टीज ह्यांना वेगळ्या गटात टाकलं. वेगळ्या गटात जातात ते. म्हणजे केमिकली सिमिलर आहेत त्यांना वेगळ्या गटात टाकलं आणि जे डिसिमिलर आहेत ते एका गटात आले. त्याच्यामुळे एका ह्याच्यात आले. म्हणजे ते पण चुकलं त्यांचं. आणि सांगू काय तर देर इज नो प्रोव्हिजन फॉर अनडिस्कवर्ड एलिमेंट्स. म्हणजे आता जर इथनं पुढे नवीन एलिमेंटचा शोध लागला ते कुठं टाकणार? कारण मोस्टलीचं नाही. मोस्टली जे आहेत ना आता हे तिघं सोडून मोस्टलीच्या टेबलमध्ये आपण नवीन एलिमेंट्स पण टाकू शकतो. म्हणजे नवीन जर डिस्कवरी झाली तर ते सुद्धा आपण त्या टेबलमध्ये बसवू शकतो. म्हणजे इतकी प्रोव्हिजन त्यांनी करून ठेवलेली. तसं इथं देर इज नो प्रोव्हिजन फॉर अनडिस्कवर्ड एलिमेंट्स. म्हणजे ज्यांचा शोध लागल्यानंतर ते ह्यात कसे टाकणार? 56 आता 118 आहेत. 118 कसे बसवणार आहे? म्हणजे this was unsuccessful classification. This was unsuccessful and then मेंडेलीफ आले आणि मेंडेलीफ आल्यावर बऱ्याच जणांना असं वाटलं की आता क्लासिफिकेशन आता म्हणजे सक्सेसफुल होणार मेंडेलीफ आल्यावर. आणि मेंडेलीफने पण एक टेबल दिलं त्याला म्हणतात मेंडेलीफ पिरियडिक टेबल. एक टेबल दिलं आणि Mendeleev was scientist in range of 1834 to 1907. आणि त्यांनी मेंडेलीफनी 1869 मध्ये पिरियडिक टेबल दिलं. 1869 1870 झालं समजा 1870 मध्ये. यांच्या नंतर 1-2-3 वर्षांनी त्यांनी टेबल दिलं आणि ते टेबल सक्सेसफुल आहे असं वाटलं बऱ्याच जणांना.
आणि त्याचा फायदा पण झाला बरं का बऱ्याच जणांना, कारण मोस्टलीने ऍक्च्युली ह्यांचं बघूनच केलं, पण मेंडेलिव्ह फसले. मेंडेलिव्हने एक टेबल दिलं आणि मेंडेलिव्हचं लॉ काय बघा. मेंडेलिव्ह काय सांगतात की प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स इज द पिरियोडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स इज द पिरियोडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. आता पिरियोडिक फंक्शन तुम्हाला नाही कळणार. पिरियोडिक फंक्शन म्हणजे काय, तर पिरियोडिक फंक्शन म्हणजे हे लिथियम, त्याच्यानंतर एक पिरियड संपल्यानंतर सोडियम आलाय, त्याच्यानंतर एक पिरियड संपल्यानंतर मग पोटॅशियम आलाय, आणि हे ह्यांच्या प्रॉपर्टीज एकसारख्या असतात. म्हणजे एक फंक्शन आहे, एक पिरियोडिक फंक्शन संपू द्या, म्हणजे ह्याच्यानंतर ह्याचा जो पिरियड येतो, ह्याच्यानंतर ह्याचा जो पिरियड येतो, असं पुढे गेल्यावर ह्यांच्या प्रॉपर्टीज एकसारख्या असतात. पिरियोडिक फंक्शन म्हणजे कालांतराने एकसारख्या. ह्याच्या प्रॉपर्टीज पेक्षा ह्याच्या थोड्या वेगळ्या, ह्याच्या थोड्या वेगळ्या. लिथियम क्लोराइड, बेरिलियम क्लोराइड, बोरॉन क्लोराइड, वेगळं आलं सगळं, हे थोडस वेगळ्या प्रॉपर्टीज. आणि पिरियड झाला की सोडियम क्लोराइड एकसारखे आलं बघा, मॅग्नेशियम क्लोराइड एकसारखे आलं बघा, ॲल्युमिनियम क्लोराइड एकसारखे आलं बघा. ह्याला पिरियोडिक फंक्शन म्हणायचं. पिरियोडिक फंक्शन ह्याचा अर्थ कोणालाच कळत नाही पिरियोडिक फंक्शन म्हणजे काय. तर ते काय म्हणाले की केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स इज द पिरियोडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. म्हणजे ॲटॉमिक मासवर अवलंबून असतात. ह्याचा ॲटॉमिक मास 7 आहे, ह्याचा ॲटॉमिक मास 23 आहे. ॲटॉमिक मासवर असतं म्हणाले ते, पण ऍक्च्युअली चुकीचं होतं त्यांचं, कारण properties of elements are the periodic function of their atomic number, पण ते म्हणाले ॲटॉमिक मासवर अवलंबून असतात. आता असं त्यावेळेस काय कोणालाच माहित नव्हतं, आणि त्यामुळे त्यांनी क्लासिफिकेशन दिलं आणि त्यांचं पिरियोडिक टेबल इथं मी मांडलेलं आहे. त्यांनी काय केलं तर त्यांनी व्हर्टिकल 8 ग्रुप्स केले. 1 2 3 4 5 6 7 and 8. The vertical ube. The vertical columns in the periodic table are called groups. त्यांना ग्रुप्स म्हणायचे. म्हणजे हे त्यांचे महत्वाचं होतं त्यांचं. म्हणजे त्यांचे काही फीचर होते. फीचर्स म्हणजे वैशिष्ट्य काय होते, तर व्हर्टिकल कॉलम्स जे होते उभे, त्याला त्यांनी ग्रुप्स हे नाव दिलं. व्हर्टिकल कॉलम्स आर कॉल्ड ग्रुप्स, त्यांना ग्रुप्स म्हणाले. अँड द एलिमेंट्स इन द सेम ग्रुप हॅविंग सेम सिमिलर प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज. आणि त्यांनी असं सांगितलं की जे एकाच ग्रुपमध्ये असतात त्यांना सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज असतात, हे त्यांनी सांगितलं. म्हणजे ह्याच्या प्रॉपर्टीज एकसारख्या, ह्याच्या प्रॉपर्टीज एकसारख्या, असं ते जे ग्रुपमध्ये त्यांना प्रॉपर्टीज एकसारख्या. आणि जे हॉरिझॉन्टल कॉलम्स होते, आडवे हॉरिझॉन्टल कॉलम्स आर कॉल्ड पिरियड्स, त्यांना पिरियड्स म्हणायचे. ते म्हणायचे, म्हणजे त्यांनी नाव पाडलं होतं पिरियड. म्हणजे जे एका पिरियड मध्ये त्यांची प्रॉपर्टीज थोड्याशा चेंज होत जातात. थोड्याशा लिथियम क्लोराइड, बेरिलियम क्लोराइड, बोरॉन क्लोराइड थोड्याशा चेंज होत जातात. प्रॉपर्टीज थोड्या चेंज होतात, जे एकाच पिरियड मध्ये असतात ते. म्हणजे एकाच ग्रुप मध्ये असतात त्यांच्या प्रॉपर्टीज एकसारख्या असतात. म्हणजे एकाच ग्रुप मध्ये प्रॉपर्टीज एकसारख्या, एकाच ग्रुप मध्ये प्रॉपर्टीज एकसारख्या. म्हणजे एकाच पिरियड मध्ये त्यांच्या प्रॉपर्टीज थोड्याशा ग्रॅज्युअली चेंज होतात, असं त्यांनी सांगितलं. हॉरिझॉन्टल कॉलम्स मध्ये जे असतात त्यांना पिरियड्स म्हणतात, आणि जे व्हर्टिकल कॉलम्स असतात त्यांना ग्रुप्स म्हणतात, असं त्यांनी सांगितलं. हे पहिलं फीचर होतं त्यांचं, वैशिष्ट्य त्यांचं की. आणि ही अरेंज्ड द एलिमेंट्स इन द टेबल, त्यांनी टेबल मध्ये मांडले. हे फार वैशिष्ट्य होतं. एक टेबल दिलं होतं त्यांनी, जे टेबल ह्यांची टेबल नव्हती, ह्यांनी एक टेबल दिलं मेंडेलिव्हने. आता मेंडेलिव्ह काय म्हणतात की द एलिमेंट्स विच आर इन द सेम ग्रुप हॅव्हिंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज, जे एकाच ग्रुपमध्ये त्यांना एकसारख्या प्रॉपर्टीज असतात. जे एकाच गटात आहेत त्यांना एकसारख्या प्रॉपर्टीज असतात. आणि आता
मेंडेलिव्हची वैशिष्ट्य काय होती बघा, म्हणजे मेरिट्स काय होते त्याचे, मेरिट्स म्हणजे फायदे. मेरिट्स मेंडेलिव्हच्या टेबलचे फायदे काय होते बघा. फर्स्ट ऑफ ऑल फायदा पहिला काय बघा, द ॲटॉमिक मासेस ऑफ सम एलिमेंट्स वेर रिवाइज्ड टू करेक्ट व्हॅल्यू. म्हणजे त्यावेळेस काय ॲटॉमिक मास काही त्यांचं चुकीचं मोजलं गेलं होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता बेरिलियमचं ॲटॉमिक मास हे 14 होतं आधी, बेरिलियमचं 14.09. पण जर बेरिलियम 14.09 असता तर बेरिलियम पुढे गेला असता इकडं. म्हणजे कसं आहे, याचा ॲटॉमिक मास 1 आहे, त्याचं 7 आहे, मग नंतर 8 वाला, 9 वाला, 10 वाला, 11 वाला, आणि बेरिलियम मग इकडे गेला असता. बेरिलियम इकडे गेला असता ना, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. ॲटॉमिक मासच्या चढत्या क्रमाने वाढले सगळं. बेरिलियम दुसरीकडे गेला असता. मग त्यांच्या असं लक्षात आलं की अरे बेरिलियमला तर ह्याच्यासारख्या प्रॉपर्टीज आहेत, कॅल्शियम मॅग्नेशियम सारख्या, मग डेफिनेटली त्याचं ॲटॉमिक मास हे 14 नसणार आहे, 9 असणार आहे. मग त्यांनी ते करेक्ट केलं त्यांनी. आणि नंतर असं लक्षात आलं की खरंच बेरिलियमचा ॲटॉमिक मास 14.09 नाहीये, 9 आहे, 9.4 आहे. म्हणजे ॲटॉमिक मासेस ऑफ सम एलिमेंट्स corrected due to fit in the टेबल मध्ये बसण्यासाठी, टेबल मध्ये तो त्याच्याबरोबर त्या कटात बसण्यासाठी त्यांनी काय केलं, ॲटॉमिक मास बघितलं. ॲटॉमिक मास त्यांना असं वाटलं की बेरिलियमचं चुकीचं आहे, हे पाहिजे, आणि असं त्यांनी करेक्ट केलं. म्हणजे जे चुकीचं होतं ते करेक्ट झालं. ॲटॉमिक मासेस ऑफ सम एलिमेंट्स वेर रिवाइज्ड in order to give the proper place in the periodic table. And for example, beryllium 14.09 is corrected to 9.4. 9.4 पर्यंत त्यांनी करेक्ट केलं ते. दुसरं, मेंडेलिफ हे काय केलं, मेंडेलिफनी मोकळ्या जागा ठेवलं होतं की अनडिस्कवर्ड एलिमेंटसाठी. ते काय म्हणाले, तर ते म्हणाले की बोरॉन सारखा अजून कोणतरी सापडेल तुम्हाला नंतर, त्याचं नाव त्यांनी इका बोरॉन ठेवलं होतं. बोरॉन सारखा की त्याची प्रॉपर्टीज. ॲल्युमिनियम सारखा कोणतरी तुम्हाला सापडेल म्हणाले, इका ॲल्युमिनियम नाव ठेवलं त्यांनी. इका म्हणजे त्याच्यासारखा, इका लॅटिन भाषेमध्ये इका म्हणजे त्याच्यासारखा, इका ॲल्युमिनियम. त्यानंतर इका सिलिकॉन सारखं कोणतरी सापडेल म्हणाले, ते इका सिलिकॉन त्यांनी नाव ठेवलं होतं. आणि त्याच्या एवढंच नाही तर त्याच्या प्रॉपर्टी सुद्धा डिस्कवर करून ठेवलं होतं त्यांनी. की ते काय म्हणाले की काही दिवसांनी ह्याचा शोध लागेल, इका बोरॉन की जो बोरॉन सारखा आहे, इका ॲल्युमिनियम की जो ॲल्युमिनियम सारखा आहे, इका सिलिकॉन जो सिलिकॉन सारखा आहे, असांचा शोध लागेल. आणि नंतर लागला आणि त्यांचं नाव, इका बोरॉनचं नाव ठेवलं, इका बोरॉन जो होता ना त्याचं नाव ठेवलं स्कँडियम. इका ॲल्युमिनियम जो होता त्याचं नाव ठेवलं गॅलियम नंतर. आणि इका सिलिकॉन जो होता त्याचं नाव ठेवलं जर्मेनियम नंतर. स्कँडियम, गॅलियम आणि जर्मेनियम हे मॅच द पेअर्स मध्ये परीक्षेला हे येतच, कुठल्याही परिस्थितीत येतच परीक्षेला. म्हणजे मेंडेलिफने काय केलं, मेंडेलिफ left the vacant places for undiscovered elements, and not only left the vacant places but discovered their properties also, predicted the properties. त्यांनी स्कँडियमच्या प्रॉपर्टी आधीच सांगून ठेवलेल्या, गॅलियमच्या प्रॉपर्टीज आधीच सांगून ठेवलेल्या की काय असतील, म्हणजे त्यांचं फिजिकल प्रॉपर्टीज, त्यांच्या म्हणजे त्यांचं ॲटॉमिक मास, ॲटॉमिक त्यांची डेन्सिटी, त्यांचं सगळं, म्हणजे त्याचे ॲटॉमिक मास काय आहे, त्याची डेन्सिटी काय आहे, त्याचे प्रॉपर्टीज काय आहेत, म्हणजे त्याचं फॉर्म्युला, केमिकल प्रॉपर्टीज काय असतील, मेल्टिंग पॉईंट काय असतील, हे आधीच त्यांनी डिस्कवर करून ठेवलं होतं, प्रिडिक्ट करून ठेवलं होतं. आणि लॅटर ऑन आफ्टर द डिस्कवरी इका बोरॉनला स्कँडियम म्हणतात, इका ॲल्युमिनियमलाच गॅलियम
आणि इका सिलिकॉनला जर्मेनियम म्हणतात. नंतर मग जर्मेनियम नाव दिलं, म्हणजे आफ्टर द डिस्कवरी. तिसरी गोष्ट की देर वॉज काय झालं नंतर, काय झालं की एलिमेंट्स मध्ये एक नवीन एलिमेंट्स हुडकले गेले आणि ते होते हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झिनॉन, रेडॉन आणि ह्यांना म्हणतात नोबल गॅसेस. म्हणजे हे कोणाशी रिॲक्शन करत नाहीत. नोबल गॅसेस म्हणजे राजवायू म्हणतात त्यांना. नोबल गॅसेस हे कोणाशी रिॲक्शन करत नाही. त्यांचा शोध नंतर लागला, पण मेंडेलिव्हच्या वेळेस नव्हता की देर वॉज नो places given by Mendeleev to noble gases, but after the discovery of noble gases, these elements can be placed in the periodic table without disturbing the positions of all the elements there. म्हणजे ह्यांची जागा न बदलता इथे एक नवीन ग्रुप बसू शकतो आणि त्याला दुसऱ्या सायंटिस्टनी, कारण मेंडेलिव्ह तोपर्यंत गेले होते, दुसऱ्या सायंटिस्टने झिरो ग्रुप हे नाव दिलं. झिरो ग्रुप कारण फर्स्ट ग्रुप, सेकंड ग्रुप, रोमन मध्ये फर्स्ट, सेकंड, थर्ड, रोमन मध्ये एक ग्रुप, रोमन मध्ये एक संख्या नसते ती झिरो, आणि झिरो ग्रुप म्हणून त्यांनी इथं टाकले आणि बिंदास टाकले, कारण त्यांची म्हणजे हेलियमला इथं टाकला, कारण हा एक नंबर ऍटॉमिक मास होता, याचा 4 नंबर होता, ऍटॉमिक मास 4 होतं, बरोबर बसलं होतं, ह्याची चेंज करायची गरज नव्हती. आर्गॉन बरोबर बसलं इथं, निऑन बरोबर बसलं इथं, कारण त्याचा ऍटॉमिक मास आहे ना, निऑन बरोबर बसला, कारण त्याचा ऍटॉमिक मास सोडियम पेक्षा कमी होतं थोडंसं, आणि आर्गॉन बरोबर इथं बसलं इथं, कारण त्याचा ऍटॉमिक मास पोटॅशियम पेक्षा कमी होतं. म्हणजे नाहीतर नवीन एलिमेंट सापडल्यावर तिथल्यांची पोझिशन चेंज करावी लागली असते ऍटॉमिक मासेस प्रमाणे, कारण ह्यांचे ऍटॉमिक मास वेगळे आहेत ना. बट विदाउट डिस्टर्बिंग द पोझिशन ऑफ elements in the periodic table, zero group elements, noble gases can be placed in the periodic table in the zero group मध्ये टाकता येतात without disturbing the position. म्हणजे पोझिशन न बदलता आपण हे एलिमेंट टाकू शकतो. म्हणजे noble gases can be fitted in the table without disturbing the positions of other elements, without disturbing the position of other elements in the periodic table. पण म्हणजे हे झाले त्यांचे फायदे, हे 3 फायदे होते. म्हणजे काय केलं त्यांनी, पिरियोडिक टेबल तयार करताना atomic masses of some elements corrected to their original value, कारण चुकीचे atomic masses आले होते काय कायचे, त्यांनी करेक्ट केले. He left the vacant places for undiscovered elements, Ica boron, Ica aluminum, Ica silicon. After the discovery, they named as the scandium, gallium, germanium. Noble gases can be fitted in the periodic table without disturbing the position of elements. आता मेंडेलिव्हचे काही तोटे पण होते, ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू.